बदलापुरातील खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। बदलापुरात अस्सल पुणेरी गावरान मिसळ मिळणार आहे तब्बल 90 रुपयांमध्ये। फक्त आणि फक्त 90 रुपये भरायचे आहेत आणि तुम्हाला अनलिमिटेड मिसळचा आस्वाद घेण्याची संधी कुठे मिळणार आहे? स्टेशन पासून अगदी लगत असणाऱ्या या धनश्री मिसळ हाऊस मध्ये नव्याने सुरू झालेलं धनश्री मिसळ हाऊस या ठिकाणी एक दोन नाही तर बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी आहेत। खरं तर सगळ्यात जास्त फेमस सुप्रसिद्ध असणारी पुण्याची अस्सल गावरान मटकी भेळ जी आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे। मी सुरुवातीला तुम्हाला सांगते की नॉर्मल मटकी जी आहे ती 70-80 रुपयांना मिळते। ही मटकी इथे वापरली जात नाही, तर गावरान अस्सल मिसळ असते ज्याची किंमत 180-200च्या घरात फॉर एक्झाम्पल घेतलं तर ती मटकी गावरान मटकी गावठी मटकी इथे वापरली जाते। त्यामुळे तिचा आस्वाद जो आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत। इथे बघत असाल तर वेगवेगळे पदार्थ म्हणजे या ठिकाणी मिळत असणारे मिसळ शॉर्ट्स असू द्यात जे कुठेही तुम्हाला मिळणार नाही। कढी वडा जो आहे तो फक्त आणि फक्त याच ठिकाणी तुम्हाला मिळेल। या व्यतिरिक्त पावभाजी असू द्यात, मटकी भेळ असू द्यात, सुप्रसिद्ध असणारी ही मटकी भेळ सुद्धा तुम्हाला धनश्री मिसळ हाऊस या ठिकाणी मिळणार आहे। सो आपण बघत असाल तर अनेक जण मिसळचा आस्वाद घेत आहेत, काही जण पिठलं भाकरी सुद्धा इथे मिळते आणि अनेक जण तुम्ही बघत असाल तर आता जवळपास ही सायंकाळची सुरुवात, पण अनेक जण इथे याचा आस्वाद घेण्यासाठी येतात। महत्वाचं म्हणजे 90 रुपयांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मिसळ मिळणार आहे आणि ती सुद्धा गावठी पुण्याची अस्सल मिसळ मिळणार आहे। स्पेशल मिसळ तुम्हाला हवी असेल तर स्पेशल मिसळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्याची सुद्धा किंमत 120-130 रुपयांच्या घरात आहे आणि त्यामध्ये धनश्री मिसळ हाऊसच्या माध्यमातून तुम्हाला ताक आणि इतर बरेच या ठिकाणी पदार्थ जे आहेत ते दिले जाणार आहेत। त्याचे कोणतेही वेगळे चार्जेस जे आहेत ते घेतले जाणार नाहीत। या व्यतिरिक्त चहा पित असाल, चहा प्रेमी असाल तर तुम्हाला गुळाचा चहा जो तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो तो गुळाचा चहा सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। सो एकाच ठिकाणी एवढे पदार्थ घेऊन आलेले आहेत। आपण बघत असाल तर बदलापूर स्टेशन पासून अगदी जवळ असणारे धनश्री रोकडे आणि राहुल रोकडे या दोघांनाही बदलापूरच्या या खवय्यांसाठी आणलेले आहेत एवढे पदार्थ। सो आपण वेळ न घालवता एक एक पदार्थाची अधिक माहिती घेणार आहोत आणि इथे ऑफर मी तर म्हणेन असं नाहीये की 2-3 दिवसांसाठी कायम तुम्ही यायचंय। 90 रुपयांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मिसळ मिळणार आहे। सो आपण अधिक वेळ न घालवता सुरुवात करूयात। माझ्या मते हे जर कोणी बघितलं तर कोणी स्वतःला थांबवू शकणार नाहीये खाण्यावाचून। वेगळे पदार्थ आहेत, नॉर्मल मिसळ मिळते तशी नाही आणि माझ्या मते आता तुम्हाला पुण्याला जावं लागणार नाहीये त्या मिसळची टेस्ट घेण्यासाठी। इकडचा जो फरसाण आहे तो इकडचा फरसाण नाहीये, तो सुद्धा त्याची सुद्धा काहीतरी खासियत आहे। तर ती खासियत काय आहे आणि इथे काय काय आहे सगळ्याची माहिती घेऊन काय सांगाल? नुकतीच सुरुवात झालीये, काय वेगळं खवय्यांसाठी घेऊन आलं? सर्वात वेगळं म्हणजे आपली गावरान मटकी मिसळ आहे। गावरान मटकी म्हणजे आपलं पुण्याला आमचं खास जुन्नरचे मसाले वापरून जुन्नरच्या शिवजन्मभूमीमधील शेव चिवडा फरसाण जे बनतं तेच सर्वच्या सर्व जुन्नर वरून येतं आणि मिसळला आम्ही फक्त हा चिवडा, हा फरसाण आणि हे पापडी जी आहे ती पूर्ण जुन्नर वरून येते आपली। त्याच्यानंतर जी मटकी टाकली जाते ती गावरान प्युअर गावठी मटकी आहे। त्याच्यानंतर पावभाजी किंवा जे मिसळ शॉर्ट्स तर पाणीपुरी लवर साठी आम्ही खास मिसळ शॉर्ट्स केलेला आहे। त्यामध्ये दही तुम्ही कसं रेडी कसं म्हणजे हे तुम्ही असं देता आणि आपण आपल्या पद्धतीने मटकी, दही, पाणीपुरीची ती चटणी आणि मिसळचा रस्सा, राईट, आणि हा मिसळचा रस्सा हे सगळं यामध्ये टाकायचं, राईट, आणि हा मिसळ शॉर्ट झाला। आणि आता येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही म्हणजे येणाऱ्या काळामध्ये इथे पिठलं भाकरी आणि मोस्टली खास जे पुणे किंवा सातारा त्या साईडचे जे आहेत त्यांच्यासाठी मासवडी थाळीचं नियोजन करत आहोत। प्युअर व्हेज मासवडी थाळी। मासवडी म्हणजे हा प्रकार मोस्टली नॉनव्हेज वाटतो, पण हा नॉनव्हेज नाहीये, प्युअर व्हेज आहे। पाटवडे थाळीतलाच प्रकार आहे मासवडी थाळी। पुण्याला खास मासवडी थाळी खाण्यासाठी लोक लांबून येतात, राईट। मासवडी थाळी आणि पिठलं भाकरी, ते गरमागरम पिठलं भाकरी भेटेन आपल्याला। त्याच्यानंतर ह्या आयटम सोबत हे जे पदार्थ आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला बाकीचे बनपाव मस्का, त्याच्यानंतर चहा, त्याच्यानंतर मॅगी वगैरे हे पण भेटतील। त्याचबरोबर पिठलं भाकरी भेटेल। मॅगी मध्ये काय प्रकार वगैरे? मोस्टली मसाला मॅगी आणि जे आपली रेग्युलर बनते तीच मॅगी असेल, बटर मॅगी। आपण सुरुवातीपासून एक एक डिश बघूया, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय देणार आहात आणि खवय्यांसाठी काय काय आहे। इथे मला आपण इथून सुरुवात करूया। कढी वडा मोस्टली सगळीकडे हा कढी वडा लोकांना माहित नाहीये। बटाटा वड्याचा असतो आणि दह्यापासून बनलेली कढी असते। मोस्टली इकडे गोड कढी मिळते,
पण आपल्याकडे ही पुण्याला तिखटवाली असते, याच्यात गोडपणा अजिबात नसतो. ही कढी वडा झाला, त्याच्यानंतर हा रस्सा वडा झाला. म्हणजे रस्सा आणि कट रस्सा बोलतात. मटकीचाच रस्सा असतो मिसळसाठी जो यूज केला जातो तोच, पण त्याच्यामध्ये असतो वडापाव मधला वडा. ओके. पण झणझणीत मिसळची टेस्ट. आपले हे तिखट गावाकडचंच म्हणजे पूर्ण जुन्नरचे मसाले वापरले जातात याच्यामध्ये. तर हा रस्सा वडा झाला, त्याच्यानंतर ही मिसळ आणि मटकी त्याच्यामध्ये आहे मोस्टली ही जी मटकी आहे ना ती गावरान मटकी आहे. ती गावरान म्हणजे दोघांमध्ये काय फरक? गावरान मटकी खूप छोटी असते, पण तिला चांगले मोड येतात आणि तोंडात गेल्याच्या नंतर लगेच विरघळते. आणि त्याचबरोबर जी मटकी भेळ आहे, म्हणजे पुण्याला सर्वात जास्त मिसळ आणि मटकी भेळच जाते. कढीवडा, मटकी मिसळ आणि मटकी भेळ. तर ही खास इकडच्या लोकांसाठी गावरान मटकीची मटकी भेळ हे तुम्ही इथे सर्व असंच करणार आहात. तर मटकी भेळ मध्ये मोस्टली मटकी असते, त्याच्यानंतर आपली पुण्याची ही भेळ, त्याचबरोबर टोमॅटो कांदा चिरून त्यामध्ये असतो, त्याच्यात थोडे मसाले टाकले जातात. ही आपली पापडी, हातावर काढलेली पापडी आहे. ही मोस्टली मशीनची पापडी नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुडीशेव. ही यात्रेमध्ये भेटणारा मेवा बोलतात त्याला जास्त करून, गुडीशेव वगैरे. आणि ही पण प्युअर हिरा बेसन मध्ये बनवलेली असते. तेच बोलणार होते, बाहेर जे मिळतं त्याचा कलर थोडासा वेगळा असतो. याला हे गुळाची आणि प्युअर हिरा बेसन मध्ये बनवलेलं असतं. आणि त्याच्यानंतर ही शेव आपली आणि प्युअर हिरा बेसन मध्येच बनवलेले असतात आपले. मैसूर पाक. राईट. ओके. अच्छा, आता मला हे एक एक बनवून द्या. ताई टेस्ट करतील, मी टेस्ट करेन. सो टेस्ट आम्ही सांगतो कशी लागणार आहे, कारण की मिसळ शॉर्ट्स याला म्हणतात. मिसळ शॉर्ट्स बऱ्याचदा आपण पाणीपुरी ट्राय करतो, पाणीपुरी खातो, पण हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे हे ट्राय करणं मस्त आहे. तुम्ही जर खवय्ये असाल, तुम्ही जर फूडी असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. बघा, त्यांनी मटकी टाकली, अगदी गावरान मटकी. हे काय म्हणालात तुम्ही? गोड पाणी. हे गोड पाणी, खजुराचं पाणी, आणि हे मिसळ. ओके, म्हणजे झणझणीत मिसळ. ओके. आणि थोडा कांदा चवलेला. डायरेक्टली येस, चांगले चवले. ताईंना पहिले द्या. अच्छा, हे आज सुरू नाही झाले बदलापुरात म्हणजे आज झाले, पण अंबरनाथ मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून धनश्री मिसळ हाऊस यांनी सुरुवात केलेली आहे आणि प्रचंड प्रतिसाद चांगला आहे. का माहितीये का? कारण की जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या खिशाला परवडणारी मिसळ या ठिकाणी मिळते. दर्जा त्यांनी जपलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आपलं मराठी कुटुंबीय आहे, त्यामुळे जी टेस्ट आहे, जी चव आहे, त्यासाठी आपण बघायला गेलं तर एक आपण म्हणू शकतो की ती चव आणि झणझणीत मिसळ कुठे, तर धनश्री मिसळ हाऊस याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. सो आम्ही पण टेस्ट करतो. खूप फ्लेवर आहेत, खूप फ्लेवर आहेत. मी सांगते. खूप फ्लेवर आहेत. पहिले तर मला या चटणीचा स्वाद आला खूप चांगला. खजूर वापरतो, खजूर मोस्टली इमली आणि खजूर आणि आपला गावरान गुळ असतो त्याच्यामुळे ते फ्लेवर येतात. आणि बाकीचे मसाले तर त्याच्यात टाकायलाच लागतात. अगोदर मला गोड थोडासा अशी चव आली, नंतर मला तिखट चव आली, नंतर मटकी लागली. पण एक खूप छान, म्हणजे हे मस्ट ट्राय आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल. या व्यतिरिक्त कढी लवर जर तुम्ही असाल तर त्याच्यासाठी सुद्धा स्वतः घेऊन सांगावं, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला त्याचा अंदाज आहे. कढी आपण दह्याची कढी बनवतो त्याची, पण ही डिश कुठली आहे? ही आपली पुण्यालाच मोस्टली कढीवडा ही पुण्याचीच आहे. आपण मोस्टली घरी कढी भजे खातो, भजे टाकून खातो, तसंच आमच्याकडे मोस्टली कढी वडा हा खूप म्हणजे मिसळ बरोबरच इक्विव्हॅलंटली कढीवडा चालतो. मी इकडे मुंबईला नोटीस केलं, मुंबईला भरपूर जणांना कढीवडाच माहित नाहीये, म्हणून मग मी कढीवडा इकडे खास आमच्या पुणेरी लोकांसाठी किंवा जे फूडी लोक आहेत त्यांच्यासाठी कढीवडा इथे ठेवलाय. पहिल्यांदाच बदलापुरात कढीवडा मिळणार आहे, तो धनश्री मिसळमध्ये. आपण आता माझ्या मते धनश्री ताईंशीच बोलूयात, थोडं त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेऊयात. इकडचा जो फरसाण आहे ना त्याला तोड नाहीये, कारण की आल्याला आम्ही टेस्ट केली ती आधी फरसाणची आणि खरंच ती म्हणजे तिला तोड नाहीये. काय सांगाल या सगळ्या संदर्भात? खवय्यांना तुमचं काय आवाहन असेल? तुम्ही एकदा अवश्य धनश्री मिसळ हाऊसला भेट द्यावी आणि आपले हे एवढे सगळे पदार्थ जे आहेत ते तुम्ही मस्ट ट्राय करावेत. तुम्हाला
100% खूप जास्त आवडतील. आणि स्पेशली पाणीपुरी मिसळ किंवा मिसळ शॉर्ट्स मस्ट ट्राय करा. मला सांगा, ही संकल्पना सुचली कशी तुम्हाला? कारण की ज्या सगळ्या डिश आहेत ना त्या नॉर्मल डिश नाही. ठीक आहे, मिसळ मिळते, बऱ्याच ठिकाणी मिळते, पण आपल्याकडे काहीतरी तुम्ही वेगळं दिलं. ऍक्च्युली आम्ही गावावरून आलो, मुंबईला आल्यावरती कढी वडा मिस करत होतो. तर कढी काही ठिकाणी भेटते पण ती गोड असते. तर गोड कढी गावाकडे आवडत नाही. सो आम्ही मग तिखट कढी ट्राय करायचं ठरवलं. आणि मिसळ ऍक्च्युली माझे मिस्टर आहेत राहुल, तर त्यांना पाणीपुरी खूप आवडते. तर त्यांनी एक कल्पना सुचली की आपण ही ट्राय करू मिसळ सोबत. तर ती त्यांनी एकदा बनवून दिली, तर अक्षरशः मी खूप सारी पाणीपुरी एका टाइमला खाल्ली होती. मला टेस्ट खरंच चांगली आहे, हो, असं हो. नाहीये किंवा, पण टेस्ट खूप चांगली आहे मिसळ शॉर्ट्सची. आणखी लक्ष जातं ते मटकी भेळवरती. भेळ नॉर्मल बऱ्याच मिळतात, पण मटकी भेळ खाण्यासाठी माझ्या मते इथे गर्दी नक्की होणार आहे. त्याच्या संदर्भात काय सांगाल? आपली मटकी गावरान मटकी आहे. इकडे मुंबईला मोस्ट ऑफ गावरान मटकी युज नाही करत, आपण करतोय. तर एकदा नक्की टेस्ट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला शेव पण जी आहे ती पुणेरी भेटणार आहे, पुण्याकडची. म्हणजे ते स्पेशल. राईट. तिकडनं बनवून आणलेली आहे हातभट्टीवरती. तर म्हणजे डायरेक्टली मशीनची वगैरे शेव नाहीये, मैदा वगैरे काहीच नाहीये. सो तुम्ही अवश्य ट्राय करा. आणि मिसळ संदर्भात काय सांगाल? अनलिमिटेड आहे, त्या अनलिमिटेड मध्ये नेमकं काय काय मिळणार आहे? अनलिमिटेड मध्ये तुम्हाला डायरेक्टली एक प्लेट जी तुम्हाला दिसते तिथे मिसळ. राईट, ती प्लेट पूर्ण भेटणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाव वगैरे अनलिमिटेड, म्हणजे तुम्हाला रस्सा हवा असेल, पाव हवा असेल, तर तुम्हाला ते सगळे अनलिमिटेड. राईट. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस काही नाही आहेत. अरे वा, हे छान आहे ऍक्च्युली. अच्छा, स्पेशल मिसळ सुद्धा इथे मिळते. स्पेशल मिसळ मध्ये काय काय? आम्हाला असं समजलं की ताक वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही. स्पेशल मिसळ मध्ये आम्ही गुलाबजामुन, छास, देन पापड, हे 3 आयटम एक्स्ट्रा असणार आहेत. आणि पाण्याची बॉटल त्याच्यामध्ये सोबत 10 वाली. येस. आणि मग त्याची किंमत किती साधारण? 120 रुपये. 120 रुपयांमध्ये स्पेशल मिसळ मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला काय काय मिळणार आहे? पाण्याची बॉटल मिळणार आहे, त्याचे चार्जेस नाही द्यायचे तुम्हाला. ती पण अनलिमिटेड असणार आहे की त्याचे म्हणजे काही चार्जेस वगैरे? अनलिमिटेड नाही. ओके. तर ते जे काही आहे त्याच्यामध्ये छास, तुम्हाला पापड असू द्यात, आणि गुलाबजाम म्हणजे गोड सुद्धा मिळणार आहे. सो ते पण आहे. आता चहावर येऊ आपण. सगळ्यांचा आवडता, जर चहा प्रेमी असाल तर तुम्ही गुळाचा चहा टेस्ट करायला या. आता गुळाचा चहा सुद्धा आहे, त्या संदर्भात काय सांगाल? काय वेगळे म्हणजे मसाला आहे, काय आहे? मसाल्याचे मेन गुळ आपला खानदेशी टाईपचा गुळ आहे. त्यांचं म्हणजे खानदेशवरूनच पर्सन आम्हाला डिस्ट्रीब्यूट करतात. त्याच्यानंतर गुळाचा चहा मसाले मारून आहे, प्रॉपर आपले जे मसाले असतात ना ते पिसून केलेला असतो. गुळाबरोबर तुम्हाला चहाचे सगळे प्रकार मिळतील इथे, म्हणजे लेमन टी पासून ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी, त्याच्यानंतर साखरेचा पण चहा, पण तो प्रॉपर मसालेयुक्त म्हणजे वेलचीवाला चहा. आणि ते पण आपले मसाले आपण स्वतः बनवतो. म्हणजे जे आम्हाला जे पुण्याला जे चालतात मोस्टली, मी पुणे करते, पण त्याचा ते आम्ही ऑथेंटिक टेस्ट म्हणजे आम्हाला तीच आवडते. मग आम्ही तेच इम्प्लिमेंटेशन करून आम्ही ते इथे युज करतो. अर्थात. आणि पुणे म्हणजे आपण खाण्यासाठी तिकडे जातो, खवय्ये पुण्याचे आणि खाण्यासाठी तिकडे जातो. सो ती दगदग आता वाचणार आहे, ती म्हणजे धनश्री मिसळ हाऊस यांच्यामुळे. अंबरनाथचा सुद्धा आहे. अंबरनाथला गेले 2 वर्ष होत आले. मी अंबरनाथ मध्ये मिसळ हाऊस आहे आमचं. खूप चांगला रिस्पॉन्स आहे, म्हणजे गेले 2 वर्षापासून आम्ही तिथे अविरतपणे चालू आहे. म्हणजे याच्यावरूनच समजतंय की तिथे चांगला रिस्पॉन्स आहे. त्याच्यानंतर जास्त करून बदलापूरचं पब्लिक तिथे आम्हाला खूप भेटायचे. आणि मग मी विचार करून म्हटलं चला बदलापूरच्या लोकांसाठी पण. आणि मी इथे बदलापूरला गेले 6 वर्ष मी बदलापूरला आहे. त्यानंतर मग म्हटलं चला आपण बदलापूरला काहीतरी करावं, म्हणून मी इथे केलं. इथल्या खूप लोकांनी सपोर्ट मस्त केला, की ज्या गोष्टी म्हणजे स्टार्टिंग पासून जागा पाहून देण्यापासून किंवा जे सपोर्टला पाहिजे ते बदलापूरचे लोक म्हणजे गावकडचे मोस्टली आमच्या जुन्नर, आंबेगाव, खेडचीच लोक म्हटली तर बदलापूरला खूप वसलेली आहेत. त्याच्यामुळे मग ते आपलं पण जास्त वाटतं. मग आता काही अडचण वाटत नाही मला. बरं, शुभेच्छा आहेत तुम्हाला बदलापूरकरांना. म्हणजे खवय्यांसाठी खूप चांगली संधी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल या ठिकाणी आहे, आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही बघत असाल तर धनश्री मिसळ हाऊस याला सुरुवात झालेली आहे. आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आहेत मिसळमध्ये सुद्धा आहेतच, परंतु शेव म्हणजे ज्या जुन्नरकडच्या आहेत, शेव असू द्यात, पापडी असू द्यात, बारीक शेव असू द्यात,
ही सगळी जी काही शेव आहे ती तुम्हाला प्रॉपर जुन्नर कडची मिळणार आहे. गुळ वापरला जातो इथे, तो सुद्धा खानदेशी म्हणजे वेगळा गुळ आहे. सो तो सुद्धा गुळ तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यापासून बनलेला चहा तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हैसूर पाक आहे आणि एकंदरीत बरंच म्हणजे खवय्यांसाठी खूप चांगली संधी या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एक अनलिमिटेड मिसळचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तो सुद्धा फक्त 90 रुपयांमध्ये, तर धनश्री मिसळ हाऊसला तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्यांचा संपर्क क्रमांक सुद्धा आम्ही मेन्शन केलेला आहे. त्या संपर्क क्रमांकावर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क साधा. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज 6 मराठी, बदलापूर.